हाय स्टुडंट, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स स्टार्ट करणार आहे आणि सायन्स मध्ये आपण पार्ट नंबर फर्स्ट स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, पार्ट नंबर फर्स्ट आणि पार्ट नंबर फर्स्ट मध्येच फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. चॅप्टर फर्स्ट नेहमीच ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट करणार आहे आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये फक्त आपण काय ग्रॅव्हिटेशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅक्सिमम स्टडी करणार आहे. इन ग्रॅव्हिटेशन वी स्टडी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, ऑल ऑफ यू अवेअर अबाउट दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, माहिती आहे सर्वांना, याबद्दल आपण शिकलेले लास्ट स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे, चॅप्टर शिकण्याआधी आपण काही बेसिक कन्सेप्ट शिकणार. बेसिक कन्सेप्ट काही डेफिनेशन आहेत, काही कन्सेप्ट आहेत, काही फॉर्म्युलीज आहेत जे की तुम्ही लास्ट इयर मध्ये शिकले आहेत. ते आपण परत एकदा इथं रिवाइज म्हणून शिकणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे फोर्स. ठीक आहे, फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय. फोर्स असतो एफ ला डिनोट करतो. फोर्स म्हणजे एफ अँड फॉर्म्युला आहे एम इंटू ए. where m is the mass of the substance or the object and a is the acceleration of the object. ठीक है, that force is equal to mass into acceleration. It is a definition of force. In that m is the mass and a is the acceleration. Now what is the acceleration? Acceleration, it is denoted by a and it is a rate of change of velocity with respect to time. ठीक है, velocity change divided by time taken. ठीक है, velocity काय असणार आहे. सपोज velocity change म्हणजेच काय म्हणणार आहे, velocity इनिशियल राहणार आहे, velocity फायनल राहणार आहे. यांच्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय म्हणतो आपण, त्याला डिनोट करतो v मायनस u. v is the final velocity, u is the initial velocity divided by time taken, we denoted by t. लास्ट इयर मध्ये आपण शिकलेलो 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे, हा झाला फॉर्म्युला तुमचा. ठीक आहे, आपण डिनोट युनिट्स काय लिहिले होते. ठीक आहे, काय युनिट डिनोट करतो आपण. युनिट काय वेलोसिटी आहे. वेलोसिटी म्हणजेच काय राहणार आहे, फरक पाहिला आपण वेलोसिटी पाहणार आहे. वेलोसिटी काय, वेलोसिटी is the displacement denoted by d divided by time. Clear? Velocity v is equal to v म्हणा नाही तर मग u म्हणा. ठीक आहे, फायनल घेतली नाही तर मग आपण इनिशियल पण घेऊ शकतो. ठीक आहे, घेऊ फायनल वेलोसिटी दॅट इज डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे, आणि u पण घेतली तर काय येणार आहे, d डिवायडेड बाय t. d is the displacement is in meter and time is in second. म्हणजे युनिट काय होणार आहे, वेलोसिटीचं युनिट राहणार आहे मीटर पर सेकंड. ठीक आहे, दिस इज युअर वेलोसिटी युनिट. ठीक आहे, मग इथे वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम आहे म्हणजे वेलोसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि टाइमचं अगेन युनिट आहे सेकंड. म्हणजे काय मिळणार आहे इथं आपल्याला युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, कुठला ऍक्सलरेशनचे युनिट मिळणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आता मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सलरेशनचे युनिट आहे. नंतर ऍक्सलरेशन आपण फोर्स मध्ये यूज केलं आहे. फोर्स मध्ये काय मास इंटू ऍक्सलरेशन आहे. ऍक्सलरेशनचे युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि मास कशात आपण डिनोट करतो केजी. ठीक आहे, याचा युनिट केजी. ठीक आहे, मग काय म्हणणार आहे एफ चे युनिट काय होणार आहे, फोर्स युनिट. फोर्स
unit is equal to kg into meter per सेकंड स्क्वेअर. हे झालं तुमचं फोर्सचं युनिट. फोर्स जो काही असणार आहे त्याला आपण युनिट मध्ये लिहिणार आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. फोर्सचं युनिट नेक्स्ट काय जे की आपण न्यूटन लिहितोय. न्यूटन्स म्हणजेच काय लिहिणार आहे आपण. न्यूटन म्हणजेच काय लिहिणार आहे आपण केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे 1 न्यूटन इज इक्वल टू केजी मीटर पर second square. This is again a relation we are getting in Newton and kg meter second square. ठीक आहे. हे पाहिलंय. यामध्ये काय काय पाहिला. फोर्स जो की तुम्हाला माहित असतो काय आहे. मास इंटू एक्सलरेशन आहे. ठीक आहे. त्याचा आता युनिट पण आपण डेरिव्ह केलाय. नंतर एक्सलरेशन काय असतो. एक्सलरेशन चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम असतो. याचे युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. नंतर वेलोसिटी काय वेलोसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. त्याचे युनिट काय मीटर पर सेकंड. कारण डिस्प्लेसमेंटचे युनिट मीटर आहे. टाइमचे युनिट सेकंद आहे. त्यामुळे मीटर पर सेकंड वेलोसिटी. जर वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम आहे तर म्हणून काय लिहिलंय मीटर पर सेकंड डिवाइडेड बाय सेकंड. दॅट वी आर गेटिंग मीटर सेकंड स्क्वेअर. देन एक्सलरेशन युनिट मीटर सेकंड स्क्वेअर आणि मास युनिट काय केजी. म्हणून काय झालं फोर्स युनिट झालंय केजी इंटू मीटर डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर और केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू न्यूटन. वी आर रिटन हियर. क्लिअर. हे झालंय तुमचे फोर्स कन्सेप्ट. ठीक आहे. मोशन. ठीक आहे. मोशन काय असतो. सपोज कुठली तरी एक बॉडी आहे. ठीक आहे. कुठली तरी एक ऑब्जेक्ट आहे. सपोज मी म्हणत आहे पेन आहे. ठीक आहे. पेन हा मोशन मध्ये आहे. आपण कसं सांगणार. पेन हा मोशन मध्ये कसं आहे. मोशन मध्ये आहे आपण कसं सांगणार. हा सपोज वी आर टेकन हिअर पेन. ठीक आहे. दिस मार्कर पेन. आणि या मार्कर पेनला जर मी म्हणत आहे की हा मोशन मध्ये आहे तर म्हणजे काय करणार आहे. हा पेन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला पाहिजे तेव्हा म्हणणार आहे मी मोशन मध्ये आहे. ठीक आहे. कुठलीही गाडी सपोज मी म्हणत आहे कुठली तरी कार आहे. ठीक आहे. ही कार आहे सपोज. ही कार या डिस्टन्स पासून या डिस्टन्सला जात आहे. म्हणजे या पॉइंट पासून पॉइंट 1 पासून पॉइंट 2 पर्यंत जात आहे. ठीक आहे. तर काय म्हणणार आहे कार मोशन मध्ये. कारण काय केलंय कारनी डिस्टन्स कव्हर केलाय. ठीक आहे. जो की ऑब्जेक्ट डिस्टन्स कव्हर करतोय काहीतरी स्पीड मध्ये काहीतरी त्याची वेलॉसिटी असेल त्याला आपण काय म्हणणार आहे तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. ठीक आहे. मग मोशन मध्ये यायला काय लागतं. मोशन मध्ये यायला लागतं फोर्स. म्हणजे कुठलीही एक बॉडी आहे. ठीक आहे. कुठलीही एक ऑब्जेक्ट. सपोज मी एक चेअर घेतोय. सपोज इथं चेअर ठेवलेली आहे मी. चेअर काय करणार आहे स्टेबल कुठपर्यंत आहे जोपर्यंत मी त्याला फोर्स लावणार नाहीये. ठीक आहे. जेव्हा मी त्याला फोर्स लावणार तेव्हा ती चेअर एका जागेवरून पॉइंट 1 वरून पॉइंट 2 कडे जाणार आहे. म्हणजे काय म्हणणार आहे की ती चेअर मोशन मध्ये आली आहे. क्लिअर. दिस इज युअर मोशन. ठीक आहे. मग मोशन मध्ये आपण लास्ट इयर मध्ये मोशनचे मोस्ट इम्पॉर्टंट 3 लॉज शिकलोय. दॅट लॉ वी कॉल्ड एज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ठीक आहे. कुठले आहेत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आणि यामध्ये आपण 3 लॉ शिकलोय. किती आहेत 3 लॉ. ठीक आहे. आठवत असेल 3 लॉज ऑफ मोशन. इन दॅट वी हॅव टू सी फर्स्ट लॉ. That is Newton's first law of motion. What is a Newton's first law of motion? हा फर्स्ट लॉ काय सांगतोय. फर्स्ट लॉ
की कुठलाही एक ऑब्जेक्ट आहे, कुठलाही एक ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट कुठपर्यंत स्टेबल राहणार किंवा कुठपर्यंत एका स्पीडमध्ये धावत राहणार, जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स कोणी देणार नाही तोपर्यंत. क्लिअर? हाच काय फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. क्लिअर? स्टेटमेंट काय? an object remain at rest or moving in uniform motion unless unbalanced force acts on it. ठीक आहे. सपोज एक्झाम्पल मध्ये मी म्हणत आहे इथं चेअर आहे. ठीक आहे, इथं चेअर ठेवली आहे. ठीक आहे, चेअर कुठपर्यंत स्टेबल राहणार आहे? चेअर स्टेबल राहणार आहे जोपर्यंत आपण त्यावरती फोर्स अप्लाइड करणार नाहीये तोपर्यंत. फोर्स अप्लाइड केल्यानंतर ती काय राहणार आहे? चेंज होणार आहे त्याची डिस्टन्स किंवा मग प्लेस. क्लिअर? दिस इज युअर फर्स्ट लॉ. ठीक आहे. देन न्यूटन्स second law of motion. ठीक है, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन क्या है? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन इज रिगार्डिंग टू द मोमेंटम. ठीक है, मग काय म्हणणार आहे? याचं जे की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. ठीक आहे, मोमेंटमच्या रिलेटेड आहे. म्हणजे मोमेंटम जो की चेंज होणार आहे तो कसा चेंज होणार आहे? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा प्रोपोर्शनल राहणार आहे. कोणाच्या प्रोपोर्शनल राहणार आहे? जो की फोर्स आपण अप्लाइड करणार आहे त्याला, आणि चेंज ऑफ मोमेंटम जो की फोर्सच्या डायरेक्शन मध्ये राहणार आहे. क्लिअर? काय म्हणणार आहे स्टेटमेंट मध्ये? न्यूटन सेकंड लॉ स्टेट्स दॅट the rate of change of momentum is proportional to the force applied and change in momentum in the direction of force applied. Clear? This is the second law of motion. ठीक आहे, कुठलाही मोमेंटमचा रेट केव्हा चेंज होणार आहे? हा प्रोपोर्शनल राहणार आहे कोणाच्या? फोर्सला, जो की आपण फोर्स अप्लाइड करणार आहे त्या फोर्सला, आणि त्याचा मोमेंटम की ज्या डायरेक्शन मध्ये आपण फोर्स अप्लाइड करणार आहे त्या डायरेक्शन मधला मोमेंटम. क्लिअर? दिस इज सेकंड लॉ ऑफ मोशन. थर्ड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ motion. In that, suppose we are considering here, suppose रबर माहिती आहे सर्वांना. रबर काय करता तुम्ही? स्ट्रेच करता. ठीक आहे, जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहे तेवढाच तो काय होणार आहे? लांबणार आहे. ठीक आहे, आणि नंतर फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ऍज इट इज. ठीक आहे, म्हणजे जेवढा फोर्स तुम्ही अप्लाय करणार आहे तेवढाच तो लांबणार आहे. म्हणजेच काय म्हणणार आहे? किंवा मग तुम्ही एखाद्या मित्राला ठीक आहे स्लॅप केलाय, काय करणार आहे मित्र? तुम्हाला रिव्हर्स टिप मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय करणार आहे? तुमचा मित्र पण तुम्हाला स्लॅप करणार आहे. क्लिअर? म्हणजे काय भेटली? तुम्ही ऍक्शन केली, रिएक्शन पण भेटली. क्लिअर? आणि या रिएक्शन मध्ये इक्वल मॅग्निट्यूडची रिएक्शन मिळाली. मे बी इक्वल और मे बी ग्रेटर दॅन दॅट ऑफ. क्लिअर? म्हणजे काय म्हणणार आहे स्टेटमेंट मध्ये? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट every force has its equal and opposite reaction force which acts simultaneously, जो की ताबडतोब ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढी तुम्ही ऍक्शन करणार आहे किंवा जेवढा तुम्ही फोर्स लावणार आहे तेवढाच फोर्स समोरच्याकडून आपल्याला मिळणार आहे आणि सायमल्टेनियसली मिळणार आहे. दिस इज युअर थर्ड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, यामध्ये 3 इक्वेशन आहेत जे की तुम्ही लास्ट इयर मध्ये आपण
मोशन्स 3 लॉ पण शिकलेलो. ठीक आहे, जसं आपण न्यूटन्स 3 लॉज आहेत काही, जसे आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, ठीक आहे, आणि स्टेटमेंट पाहिलेले आहेत. तसेच फॉर्म्युला पण आहे. फॉर्म्युला काय? फर्स्ट फॉर्म्युला आहे v is equal to u plus at. This is your first formula. ठीक है. सेकंड फॉर्मूला s is equal to ut plus half at square. सेकंड फॉर्मूला का है s is equal to ut plus half at square. ठीक है, ut plus half at square. Clear. And third formula है v square is equal to u square plus twice as. ठीक है, हे फॉर्म्युला आहे. यामध्ये v फायनल वेलोसिटी, u इनिशियल वेलोसिटी, a एक्सेलरेशन, t टाइम, नंतर s डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, डिस्टन्स म्हणू शकतो आपण. नंतर u सांगितलातच इनिशियल वेलोसिटी, t टाइम हाफ 1/2, ठीक आहे. नंतर a एक्सेलरेशन, t टाइम, अगेन v फाइनल वेलोसिटी, u इनिशियल वेलोसिटी, a एक्सेलरेशन, s डिस्टेंस. ठीक है, दीज आर दी ओव्हरव्ह्यू ऑफ मोशन. ठीक आहे, मोशन मध्ये काय पाहिलंय? मोशन म्हणजेच काय? कोणती तरी बॉडी मुव्हिंग मध्ये असणार आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? बॉडी कोणती तरी मोशन मध्ये आहे. ठीक आहे, त्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन पाहिलंय. न्यूटन्स 3 लॉज आहेत. ठीक आहे, न्यूटन फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ, आणि सायमल्टेनियसली आपण काय पाहिलेलं आहे? त्यांचे स्टेटमेंट पाहिले. आणि नंतर आपण पाहिले 3 इक्वेशन. ठीक आहे, हे 3 इक्वेशन इम्पॉर्टंट आहेत आणि व्यवस्थित लक्षात ठेवणार आहे तुम्ही, बिकॉज हे जे काही 3 इक्वेशन आपण यूज केलेले आहेत, इथं लिहिलेले आहेत, ते आपण ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर मध्ये थोडे चेंज करणार आहे. ठीक आहे, काय चेंज करणार आहे आपण पर्टिक्युलर टॉपिक वर गेल्यानंतर बघणार आहोत. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवणार आहे v is equal to u plus at, फर्स्ट स्टेटमेंट, फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला s is equal to ut plus half at square, आणि थर्ड v square is equal to u square plus twice as. This is the law of motion. सर्वांना कळलंय? ठीक आहे, नंतर नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण पाहणार आहे सर्क्युलर मोशन. याआधी आपण काय पाहिलंय? मोशन पाहिलं. ठीक आहे, आता पाहणार आहे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, मोशन तर आहे. मोशन म्हणजे कोणती तरी बॉडी मुव्हिंग मध्ये आहे. ठीक आहे, वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रॅव्हल करते. ठीक आहे, पण काय सर्क्युलर आलाय? सर्क्युलर मीन्स सपोज मी म्हणत आहे हा एक सर्कल आहे. ठीक आहे, सर्कल मध्ये ही कुठली तरी बॉडी आहे. ही बॉडी काय करत आहे? या सर्क्युलर फॉर्म मध्ये काय करत आहे? मूव्ह करत आहे. क्लिअर? ही बॉडी काय करत आहे? मूव्ह करत आहे. ठीक आहे, जे एका जागेवर दुसऱ्या जागेवर जात आहे. ठीक आहे, डायरेक्शन काय? ही डायरेक्शन आहे, म्हणजे या डायरेक्शननी ही फिरत आहे या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. ठीक आहे, मग काय म्हणणार आहे? या सर्क्युलर पाथ मध्ये जर कुठली बॉडी फिरत असेल किंवा मूव्ह होत असेल तर त्याच मोशनला आपण म्हणणार आहे सर्क्युलर मोशन. क्लिअर? द बॉडी विच इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ, दॅट मोशन इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. सर्वांना कळलंय का? कुठलीही बॉडी जर सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल तर त्या मोशनला, त्या बॉडीच्या मोशनला किंवा ऑब्जेक्टच्या मोशनला आपण काय म्हणणार आहे? सर्क्युलर मोशन. माहिती आहे सन, अर्थ, सपोज दिस इज द सन, आणि ही काय सनची ऑर्बिट. ठीक आहे, आणि माहिती आहे सनच्या भोवती काय असतो? हा सन आहे. काय हा सन. ठीक आहे, सनच्या भोवती काय असणार आहे?
सनची ऑर्बिट आहे. ठीक आहे, या ऑर्बिट मध्ये काय म्हणत आहे आपण, सपोज ही बॉडी आहे, दॅट इज आवर अर्थ, दिस इज द सन. अर्थ काय करतो, सनच्या भोवती काय करणार आहे, फिरणार आहे. ठीक आहे, सपोज या डायरेक्शन मध्ये फिरत असेल, क्लिअर, ते काय म्हणणार आहे की अर्थ सनच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरती. ठीक आहे, दॅट मोशन और दॅट पाथ इज अ सर्क्युलर पाथ, आणि फिरत आहे म्हणून आपण काय म्हणणार आहे, सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून सांगितलं. क्लिअर, दिस इज युअर सर्क्युलर मोशन. द ऑब्जेक्ट revolve in a circular path or moving in a circular path, that object is in motion is called as circular motion. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहे सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, काय असणार आहे सेंट्रीपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन तर सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, सर्क्युलर मोशन सर्वांना माहिती झालंय. सर्क्युलर मोशन मध्येच आपण काय करणार आहे, एक सेंटर घेणार आहे. ठीक आहे, परत लिहिलं, हा एक सर्कल आहे, हा एक सेंटर आहे. ठीक आहे, नंतर सपोज हे एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट काय करत आहे, या सर्कल मध्ये फिरत आहे. ठीक आहे, सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे. ठीक आहे, काय होईल, हा जो की आहे हा आपण ऑब्जेक्ट याला स्ट्रिंग करून घेऊ, म्हणजे कुठल्या तरी दोरीला बांधून घेऊ. ठीक आहे, जेव्हा आपण असं फिरवणार, ठीक आहे, किंवा हा पाथ फिरणार, हा ऑब्जेक्ट फिरणार, फिरल्यानंतर काय होईल, हा कुठेतरी डायरेक्टेड टुवर्ड दी ऑब्जेक्ट, कुठेतरी म्हणजे हा डायरेक्टेड कुठं राहणार आहे, टुवर्ड दी सेंटर. हा जो की ऑब्जेक्ट आपण सर्क्युलर पाथ मध्ये फिरवणार आहे, याचं डायरेक्शन नेहमी काय राहणार आहे, टुवर्ड्स दी सेंटर, टुवर्ड्स दी सेंटर. क्लिअर. सपोज एक्झाम्पल म्हणून एक दोरी घेणार आहे, दोरीला काय करणार आहे, दगड बांधणार आहे. ठीक आहे, आणि फिरवणार आहे. काय फिरवल्यानंतर काय होतं, तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो. ठीक आहे, जेव्हा आपण स्टॉप करतो तेव्हा बघाल तो आपल्या हाताकडे वळतो. म्हणजे काय, जेव्हा कधी आपण त्याला स्टॉप करतो तो सेंटरकडे वळतो. ठीक आहे, म्हणजे त्याची जी की डायरेक्शन आहे ती टुवर्ड्स दी सेंटर आहे. म्हणून जो काही त्यामध्ये फोर्स असणार आहे तो फोर्स म्हणजेच काय, सेंट्रीपिटल फोर्स असणार आहे. क्लिअर. व्हॉट इज द सेंट्रीपिटल फोर्स दे, द फोर्स ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट. काय केलंय, कुठला तरी फोर्स एक ऑब्जेक्टवर अप्लाइड केलाय. सपोज मी या ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाइड केला. ठीक आहे, हा फोर्स, द फोर्स ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट and it revolves in a circular path, and it revolves in a circular path, and it directed towards the center, and it's directed towards the center. That force we call as centripetal force. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. आज पाहिलेलं आपण बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, कुठला कुठला कन्सेप्ट पाहिला, एक फोर्सचा कन्सेप्ट पाहिला. फोर्स मध्ये काय काय पाहिलेलं आहे, फोर्स मध्ये पाहिलंय की फोर्स फॉर्म्युला F इज इक्वल टू ma, त्यामध्ये m मास असणार आहे, a ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला पाहिलाय, त्याचं युनिट पाहिलाय. त्यामध्ये व्हेलॉसिटी यूज झालाय तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहिलाय, त्याचं युनिट पाहिलाय. ठीक आहे, नंतर फोर्सचं युनिट आपण डिराईव्ह केलाय. फोर्सचं युनिट काय, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू न्यूटन. त्यालाच काय म्हणतो आपण, न्यूटन, जे की आपण सुरुवातीला पाहिलाय. नंतर सेकंड कन्सेप्ट मध्ये आपण पाहिलाय मोशन. मोशन काय, कुठली तरी बॉडी, कुठली तरी ऑब्जेक्ट मुव्हिंग असेल तर त्याला आपण म्हणतो बॉडी मोशन मध्ये. ठीक आहे, त्यामध्ये 3 लॉ पाहिलाय, न्यूटन्स 3 लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, त्यांची स्टेटमेंट पाहिलंय. नंतर फॉर्म्युलेज पाहिले. ठीक आहे, 3 फॉर्म्युले जे की तुम्हाला सांगितले इम्पॉर्टंट आहे, जे की या चॅप्टर मध्ये आपण परत त्याला मॉडिफाईड करणार आहे. ठीक आहे, बाय युझिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंतरचा कन्सेप्ट पाहिलाय सर्क्युलर मोशन, जे की कुठली तरी ऑब्जेक्ट
सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल तर त्या मोशनला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. नंतर पाहिला लास्ट मध्ये सेंट्रिपिटल फोर्स. कुठलाही फोर्स असेल जो की सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल आणि डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर असेल तर त्याला आपण म्हणणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, एवढं सर्व आज आपण पाहिलंय. आजच्या दिवस आपण इथंच थांबणार आहे.